हिंगोली नगर परिषदेमध्ये सध्या चौरंगी लढतीची तयारी जोरात सुरू झाली आहे। महायुतीमध्ये फूट पडल्याने भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार टक्कर सुरू झालेली आहे। नेमकी काय आहेत राजकीय समीकरणं, मतदार कुणाला कौल देणार याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। बघूयात। सध्या राज्यामध्ये नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यात देखील ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या नगर परिषदेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर हिंगोली शहरामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे, कारण शिंदेच्या शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा केलेला आहे, त्याचबरोबर भाजपने देखील स्वतंत्र उमेदवार उभा केलेला आहे आणि अजित पवारची राष्ट्रवादी देखील कमी नाही आहे, त्यांनी देखील स्वतंत्र उमेदवार उभा केलेला आहे। तर महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील स्वतंत्र उमेदवार आहे, कारण आता मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यात देखील ही निवडणूक जोरात आहे, थंडीचा जोर आहे, त्याचबरोबर प्रचाराचा देखील जोर वाढलेला आहे। भाजपकडून नीता बांगर हे निवडणूक रिंगणात आहेत। आपल्यासोबत सध्या नीता बांगर यांचे पती आहेत, जे की ते नगराध्यक्ष देखील होते। साहेब, मला सांगा, तुमची पत्नी आता निवडणूक रिंगणामध्ये आहे आणि तुम्ही नगराध्यक्ष होतात, असं कोणतं विजन आता आहे की जे तेव्हा तुम्हाला करता आलं नाही ते आता पुढे करणार आहात? मी या हिंगोली शहरातील जी रस्ते असतील, सभागृह असतील, ड्रेनेज असेल, असे अनेक मोठमोठाले प्रोजेक्ट या हिंगोली शहरामध्ये आणली, अधिक विकास कामं केली आहेत। यापुढेही या हिंगोलीच्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकला। आता 86 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आम्ही मंजूर करून आणली दादांनी आमचे। साहेब, मला एक सांगा, स्वच्छता, रस्ते, नाली हा तर गौण प्रश्न आहे नगरपालिकेसाठी, ते करायलाच पाहिजेत। मात्र याच्या व्यतिरिक्त तुमच्या डोक्यामध्ये असा कोणता प्लॅन आहे की तो शहरामध्ये आपण नगरपालिका हद्दीमध्ये करायला पाहिजे? माझं काम म्हणणं आहे की या शहरामध्ये वारंवार शहराला पाणी पुरवठ्यासाठी जो MSEBीचा त्रास होतो, तो आम्ही आता या सोलारच्या माध्यमातून सोलारचा प्रोजेक्ट आम्ही तयार केलेला आहे। आमच्या आदरणीय आमदार साहेब ते आमचा मंजूर करून एक सिद्धेश्वरला आणि एक डिग्रसला असे 2 सोलार मोठमोठे प्रोजेक्ट उभे करणार आहेत, जेणेकरून हिंगोलीकरांना पाण्याची सोय होईल। ज्या नगरपालिकेमध्ये ही निवडणूक होणार आहे त्या विधानसभेचे आमदार आपल्यासोबत आहेत। साहेब, मला सांगा, काय विश्वास वाटतो या नगरपालिका निवडणुकीमध्ये, तुम्हाला काय वाटतं? नगर परिषदेमध्ये 2014 साली मी या विधानसभेचा आमदार झालो। नागरिकांनाच माझा एक प्रश्न आहे, आपल्याला सुद्धा प्रश्न आहे की 2014च्या आधीचं हिंगोली शहर आणि आजचं हिंगोली शहर, नवीन लोक जर आले शहरात 2014च्या आधीचे तर त्यांना हे शहर ओळखूच नाही, इतकं सुंदर शहर आम्ही केलेलं आहे। रस्ते असो, ड्रेनेज असो, सभागृह असो, ओपन स्पेस सुद्धा आम्ही 39 ओपन स्पेस 1,09,00,000 रुपये खर्च करून तार कुंपण आम्ही 49 ओपन स्पेसला केले, जे ओपन स्पेस लोकांना गिळंकृत केले असते। आपल्या हिंगोली जिल्ह्याला 3 धरण असून एकाही धरणाचं पूर्ण पाणी तालुक्याला किंवा जिल्ह्यापुरतं नाहीये। 3 धरणाचं पाणी बाहेरगावी जाते। स्वतःच्या जिल्ह्यात 3 धरण असून पण 24 तास पाणी नाहीये, पण दुसऱ्या जिल्ह्यांना 24 तास पाणी आहे। आता स्वच्छता जी असते ते तर प्रत्येकाला करावंच लागते, नगराध्यक्ष असो किंवा नगर सदस्य असो, कोणी असो, ते तर होणारच। मात्र आमच्या जे लेकरबाळ आहेत त्यांना खेळासाठी एक चांगला ग्राउंड असायला पाहिजे, जेणेकरून यांचं भविष्य खेळामध्ये उज्ज्वल होणार। आता आपण दिवसेंदिवस पाहतोय पूर्ण इंडियामध्ये ऑलिम्पिकमध्ये गेम्स व्हायलेत, हे व्हायले, ते सर्व आता लेकर चाललेत। आता आम्हाला असं वाटतं बाबा हिंगोली सारख्या शहरातून आमचे लेकर बाळापण असं समोर जायला पाहिजे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।